यवतमाळमधल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 400 पारचा नारा। एनडीए सरकार 400हून अधिक जागांवर विजयी होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास। केंद्रीय कृषी मंत्री महाराष्ट्राचे होते तेव्हा फक्त पॅकेजेस जाहीर झाली आणि शेतकऱ्यांना लुटण्यात आलं। शरद पवार यांचं नाव न घेता नरेंद्र मोदींची यवतमाळमध्ये परखड टीका। महाविकास आघाडीकडे वंचित बहुजन आघाडीची 27 जागांची मागणी। प्रमुख जागांवर तडजोड नाही, वंचितचं स्पष्टीकरण। जालन्यातून मनोज जरांगेंना उमेदवारी देण्याची वंचितची मागणी। महाविकास आघाडीचे जागा वाटप पूर्ण, वंचितकडून 27 जागांचा प्रस्ताव नाही, तर मनोज जरांगेंच्या उमेदवारीबाबतही कोणताही प्रस्ताव नाही, संजय राऊत यांचा दावा। बारामतीतल्या व्हायरल पत्रावरून राजेंद्र पवार यांचा अजित पवारांवर निशाणा। बारामतीतील पवारांचं प्रत्येक घर स्वतंत्र आणि स्वायत्त, फक्त विचारानं एक असल्याचा दावा। अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडमध्ये काँग्रेसची नव्यानं मोर्चे बांधणी सुरू। आचारसंहिता लागल्यावर सगळे परत काँग्रेसमध्ये येतील, नाना पटोलेंचा दावा। ईशान किशन आणि श्रेयस अय्यरला बीसीसीआयने शिकवला धडा। रणजी करंडकात खेळण्याचं टाळणाऱ्या ईशान आणि श्रेयसची कॉन्ट्रॅक्टसाठी शिफारस न करण्याचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।